नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जो आपल्याकडे मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे, वाक्प्रचार आहे, मी अनेकदा तो उल्लेख करतो. मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही. अतिशय सोपी गोष्ट आहे. काय अगदी खुलासा करून सांगण्याची गरज नाही, पण ते सांगण्यामागचा हेतू हा असतो. ही म्हण केव्हा वापरतो आपण? की ज्या हत्याराचा धाक तुम्ही घालणार आहात, ज्याची भीती तुम्ही दाखवणार आहात, किंवा आग आहे, चटके लागतील, पण मेलेल्या माणसाला चटके लागून उपयोग नसतो. मेलेल्या माणसाला आपण नेऊन स्मशानामध्ये चितेवर चढवतो आणि जाळतो. तो माणूस काही तडफडून उठत नाही. हा, पण पूर्वीच्या काळात ज्या आपण ऐकलेल्या कथा वगैरे आहेत की सती प्रथा होती आणि तिथे त्या महिलेला इच्छेविरुद्ध नवऱ्याच्या चितेवर चढवलं जायचं आणि ती टाहो फोडायची वगैरे वगैरे, कारण ती जिवंत असायची. तिचा मेलेला नवरा त्या चितेवर रडायचा, ओरडायचा नाही, घाबरायचा नाही, कारण तो मेलेला असायचा. आणि मेलेला याचा अर्थ सगळ्याच्या सगळ्या संवेदना बोथट होऊन जातात, निर्जीव होऊन जातात, ज्याची जाणीव होत नाही. आणि म्हणून कोंबडं आगीला घाबरणार, पण ते जिवंत असेल तर घाबरणार. मेलेलं कोंबडं आगीला भेट नाही, याचा अधिक अर्थ सांगण्याची गरज नाही. हे मी एवढ्यासाठी आज हा विषय परत एकदा सांगतोय की देशाच्या पंतप्रधानपदी बसलेले नरेंद्र मोदी आणि गृहमंत्रीपदी बसलेले अमित शहा हे गुजरातच्या राजकारणामध्ये तब्बल 10 वर्ष आगीत होरपळून निघालेले आहेत. आणि राजकीयदृष्ट्या ज्याला संवेदनशीलता म्हणतात, राजकीय दृष्ट्या ज्यांना भयभीत होणं म्हणतात, घाबरणं म्हणतात, नुकसान होईल, इजा होईल म्हणून घाबरणं म्हणतात, त्या दोन्हीच्या पलीकडे गेलेली हे दोन माणसं आहेत. खोटे नाटे आरोप लावून सुप्रीम कोर्टाच्या मार्फत सुद्धा 3 SIT नरेंद्र मोदींच्या विरोधात लावण्यात आल्या आणि त्याच्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. काहीही निष्पन्न झालं नाही. आणि लक्षात ठेवा, 1 आणि 2 नाही, 3 SIT सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नेमण्यात आल्या. गुजरातच्या दंगली ह्या मोदींनी पेटवल्या म्हणून ना एक FIR, ना कुठच्या आयोगाच्या चौकशीतून कशातून काहीही निष्पन्न होऊ शकलं नाही. अशी अग्निपरीक्षा देऊन निघालेली जी व्यक्ती आहे, तिला तुम्ही घाबरवणार म्हणजे काय? तो भीतीच्या पार जातो. मित्रांनो, मारणं जे असतं किंवा इजा होण्याची जी भीती असते ती मनात असते. एक छडी खाल्ली ना, मी शाळेमध्ये बेदम मार खाल्लेला विद्यार्थी आहे, निर्ढावलेला विद्यार्थी आहे, किंवा छडीची भीती मला कधी वाटली नाही. आमचे 2 तरी शिक्षक असे होते की ज्यांनी मला यथेच्छ मारलेलं आहे, पण त्यांनी कितीही मारलं तरी त्यांची दहशत मला कधी वाटली नाही. हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की दहशत माराची नसते. जोपर्यंत तुम्ही मार खाल्लेला नसता तोपर्यंत तुम्हाला मार लागेल, दुखेल, इजा होईल याची भीती असते. पण एकदा मार खाल्ला, एक छडी खाल्ली, तर एकाच्या जागी 2 आणि 2च्या जागी 4 छड्या बसण्याची वेदना उरत नाही. आणि मग 4च्या जागी 40 छड्या बसल्या तरी काय होत नाही, निर्ढावलेपणा येतो. नरेंद्र मोदी किंवा अमित शहा आज दिल्लीत देशाचे सर्वोच्च नेते म्हणून बसलेले आहेत. त्यांच्या विरोधातलं राजकारण करताना प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्यांना नुकसान होईल, इजा होईल असं भय घालून तुम्ही त्यांना वाकवू शकत नाही. तो कॉकरोच जनता पार्टीवाला अभिजित दीपके म्हणाला ना, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आपण मोदींना आणि झुकवलं जे काँग्रेसला आणि देशातल्या विरोधी पक्षांना जमलं नाही, तो पराक्रम आपण केला. अशा भ्रमामध्ये जेव्हा
तो दिपके सारखा माणूस बोलतो आणि सगळा मीडिया त्याला खांद्यावर घेऊन नाचायला लागतो, तेव्हा यांची कीव करावीशी वाटते. मोदींना तुम्ही घाबरवू शकत नाही. हा, तुम्ही यासाठी अनेक युक्त्या करता. ते म्हणतात ना की तुम्ही सर्व काळ काही लोकांना हुल्लू बनवू शकता, काही काळ सर्वांना उल्लू बनवू शकता, सर्व काळ काही लोकांना उल्लू बनवू शकता, पण सर्व काळ सर्वांना उल्लू बनवू शकत नाही. ही जी उक्ती आहे नेमकी तीच जे आहे. तुम्ही एक तात्पुरता एक आभास आणि भ्रम निर्माण करू शकता, ज्यामुळे हलक्या मनाची लोक असतात ती ताबडतोब भयभीत होतात. पण मोदी शहाणा हे करतात, कुणी करू शकत नाही. तुम्हाला आठवतं मित्रांनो, 2019च्या आसपास लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या असताना अदानीच्या नावाने हिंडेनबर्ग नावाचा एक भूत राक्षस उभा करण्यात आला होता की अदानी हा कसा फ्रॉड करतो आणि मोदी सरकार त्याला पाठीशी कसं घालतंय. आणि मग अदानी विरोधात न्यूयॉर्कमध्ये अटक वॉरंट निघालंय, त्याच्या विरुद्ध खटला दाखल झालाय, त्याच्या विरुद्ध अमुक चाललंय, तमुक चाललंय, खोटे शेअर इन्व्हेस्टमेंट वगैरे 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 खूप कल्लोळ करण्यात आला. आणि तिकडच्या न्यूयॉर्क टाइम्स मध्ये यायचं की ते उष्ट खरकट उचलून आपल्याकडचा मीडिया त्यावर अग्रलेख पण ठोकत होता की आता हिंडेनबर्ग रिपोर्ट, हिंडेनबर्ग रिपोर्ट. आज तो हिंडेनबर्ग कुठे आहे कोणाला माहिती आहे? कुठे गेला तो हिंडेनबर्ग, जो जगातल्या मोठमोठ्या शेअर बाजारांना देखील हादरवून टाकणारा जो हिंडेनबर्ग होता, तो होता का नव्हता होऊन गेला. आणि तो पराक्रम करणारा सुद्धा माणूस नरेंद्र मोदीच आहे, हे विसरू नका. मोदी सरकारच आहे, मोदी सरकार आहे. आणि अदानी प्रकरणातच हिंडेनबर्गला गायब व्हावं लागलं. मोदींना त्रास देण्यासाठी अदानी अंबानी यांना त्रास द्यायचा आणि मोदींची कोंडी करायची, हे करण्यासाठी थेट परदेशी लोकांबरोबर संगनमत करणारे राहुल गांधी, त्यातून हे हिंडेनबर्ग नावाचं भूत निर्माण करण्यात आलं. हिंडेनबर्ग काहीतरी करणार, राहुल गांधी त्यावर बोलणार, इथला मीडिया उचलणार, तिकडे न्यूयॉर्क टाइम्स उचलणार आणि काहूर माजवायचं. मग आज हिंडेनबर्ग गेला कुठे? जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्थांना आणि आर्थिक हालचालींना वेसण घालायला निघालेला आणि मोदींनाही आणि मोदींच्या अर्थकारणालाही झुकवू शकणारा तो हिंडेनबर्ग गेला कुठे? काल परवापर्यंत शेंबूड पुसणाऱ्या अभिजित दिपकेला हिंडेनबर्ग माहिती तरी आहे का? आणि असेल तर त्यांनी सगळ्यात पुढे येऊन आपल्याला परदेशी शिक्षणासाठी एवढा फंड आणि पैसे कुठून मिळाले याचं उत्तर नंतर द्यावं. आधी हिंडेनबर्ग कुठे गेला त्याचं उत्तर द्यावं. ज्या अमेरिकेत बोस्टन मध्ये आपण कुठल्या तरी एका शिक्षण संस्थेमध्ये शिकत होतो, त्यामुळे आपण सर्वज्ञानी झालो अशा भ्रमात वावरणारा दिपके आणि त्याच्या भोवतीचे जे टोळ भैरव आहेत, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा एका गोष्टीचं उत्तर द्यावं की तो हिंडेनबर्ग गेला कुठे. तुमचं नाव देखील जगाला माहिती नव्हतं. त्यावेळेला हिंडेनबर्गने मोदी आणि अदानी यांना परेशान करून टाकलं आणि त्यावर पंख फुटलेल्या एखाद्या मुंगीसारखे राहुल गांधी अखंड आभाळात उडत होते. काय झालं ते हिंडेनबर्गचं पुढे? एक वेळ अशी आली की ते हिंडेनबर्गला कॉर्नर करता करता राहुल गांधींचे अंकल सॅम देखील गोत्यात आले. सॅम पिट्रोडा यांना राहुल गांधींचे गुरु मानलं जातं, कारण राहुल गांधींचे वडील आणि सॅम पिट्रोडा मित्र होते. काही काळ सॅम पिट्रोडांनी राजीव गांधींना आर्थिक सल्लागार, तांत्रिक सल्लागार म्हणून मदत केलेली होती. राहुल गांधी अमेरिकेत किंवा युरोपमध्ये जाऊन जे तमाशे करतात त्याचा सूत्रधार सॅम पिट्रोडा असतो. आणि त्या सॅम पिट्रोडाच्याच प्रेरणेने, हालचालीतून हिंडेनबर्ग नावाचं एक भूत ब्रह्मराक्षस निर्माण करण्यात आला होता. पण त्याच अदानीला जेव्हा इस्रायलचं बंदर विकसित करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आणि त्याच्या विरुद्ध काहूर माजवलं गेलं, तेव्हा इस्रायलची गुप्तचर एजन्सी मोसाद जी आहे त्यांनी अदानीला सांगितलं, तुम्ही चिंता करू नका, आम्ही बघतो काय ते.
आणि त्यांनी हिंडेनबर्गची पाळं मुळं खणायला सुरुवात केली. हिंडेनबर्ग हा कसा फ्रॉड आहे, बोगस माणूस आहे, भामटा आहे, याचे सगळे तपशील गोळा करता करता मोसादच्या एजन्सीचे दलाल आणि हस्तक आणि एजंट हे थेट सॅम पिट्रोडाच्या घरापर्यंत शिकागोला जाऊन पोहोचले आणि सॅम पिट्रोडाची बोबडी वळली. तिथून हिंडेनबर्ग गायब झाला. गयावया करायला लागला हिंडेनबर्ग. तेव्हा मोसादने हिंडेनबर्गला एकच संधी दिली की सगळा कारभार गुंडाळायचा, तुझी जी काय संस्था कंपनी आहे तिचे सगळे व्यवहार बंद करायचे. आणि हिंडेनबर्गने ज्याच्यावर आपल्याकडचे महान संपादक, आर्थिक संपादक, शास्त्रज्ञ, विद्वान लाळ गाळत गाळत त्याचं कौतुक करत होते, तो हिंडेनबर्ग कुठे गायब झाला ते लोकसत्तेच्या कुबेर पासून कुमार केतकरांपर्यंत सगळ्यांना विचारा की कुठे आहे हिंडेनबर्ग. ज्या हिंडेनबर्गच्या आरत्या ओवाळत ओवाळत तुम्ही 8-10 वर्षापूर्वी पत्रकारितेचे मोठमोठे मनोरे रचत होता आणि मोदींना संपत होता, तो हिंडेनबर्ग आज आहे कुठे? 3-4 वर्षापूर्वी हिंडेनबर्ग या पृथ्वी तलावरून गायब झाला. कुठे गेला पत्ता नाही. त्याची कंपनी सुद्धा नाही आज. तर ज्या हिंडेनबर्गला अमेरिकेत त्याच्या पाळा मुळांसकट उखडून टाकणाऱ्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदी आहे. आणि अशा नरेंद्र मोदीला झुकेरबर्ग कोण असतो? हिंडेनबर्गला निर्वंश करून टाकणारा नरेंद्र मोदी, त्याला झुकेरबर्ग काही झुरडा हाताशी धरून हे करणार? असा सणसणीत दम भरलेला आहे झुकेरबर्गला आणि त्याच्या मेटा नावाच्या कंपनीला, ज्याच्यातर्फे फेसबुक आणि काय ते युट्यूब, इन्स्टा वगैरे चालवलं जातं. त्यांनी तोच खेळ, हिंडेनबर्गचा खेळ हा मोदींशी खेळण्याचा प्रयत्न केला. दिल्लीतल्या जंतर मंतर आंदोलनातून जी एक अस्वस्थता निर्माण झाली होती त्याची हवा काढून टाकण्यासाठी मोदींनी स्वतः इंस्टाग्रामवर एक सेल्फी व्हिडिओ टाकला आणि तरुण पिढीच्या काळजाला हात घातला. अल्पावधीत रेकॉर्ड ब्रेक इतके फॉलोअर्स आणि व्ह्यूज जेव्हा मोदींच्या त्या पहिल्या सेल्फी व्हिडिओला मिळाले तेव्हा आडीबाजी केली मेटा या कंपनीने, इन्स्टा या कंपनीने, इन्स्टा या प्लॅटफॉर्मने. तेव्हा त्यांना बोलवून मोदींचा तो व्हिडिओ 5 तास ब्लॉक करण्यात आला. पण ही लबाडी होती. मोदींना मिळणारा प्रतिसाद झाकण्यासाठी अमेरिकेतली एक कंपनी उद्योग करते. ज्या वेळेला त्यांना दम भरण्यात आला, लक्षात ठेवा तुमचा अर्ध्यापेक्षा अधिक ग्राहक भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये तुम्ही असला अंतर्गत विषयामध्ये लुडबुड करणार असाल तर तुम्हाला बॅन करावं लागेल. जो पंतप्रधान एका आदेशाने चीनकडून चालवली जाणारी 23 ऍप आणि प्लॅटफॉर्म बंद करतो, ते टिकटॉक वगैरे सगळे, ज्याला मेटा, इन्स्टा यांचा बाडिया बोरिया बिस्तर गुंडाळायला वेळ लागणार नाही. मग त्यांनी चूक झाली, तांत्रिक चूक होती, लेखी माफी मागायला लावली झुकेरबर्गला. आणि तेवढ्यावर भागलेलं नाही, तेवढ्यावर भागलेलं नाही. त्यांच्याकडून कबूल करून घेण्यात आलं की या झुरळांच्या पक्षाला नको तितका प्रकाश मिळावा, प्रसिद्धी मिळावी, यासाठी पैसे खाऊन कॉक्रोच जनता पार्टीच्या बाजूला लोकमत झुकावं म्हणून कसं आपण प्राधान्य देत होतो त्यावरच्या पोस्टला. आता प्रश्न असा आहे की पैसे कोणाकडून घेतले? कॉक्रोच पार्टीसाठी खोट्या नाट्या प्रचारासाठी पैसे कोणी दिले, कोणी घेतले, कोणापर्यंत पोहोचले याची सुद्धा इन्क्वायरी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग कळेल झुकेरबर्ग की झुकता है, झुकाने वाला चाहिए. आणि झुकाने वाला जितके नाहीये, तो मोदीच असतो, तो मोदीच असतो. आणि म्हणून आता जी तारांबळ उडालेली आहे एवढ्यावर भागणार नाही, कारण त्यांना कळतंय की जी चूक झाली
डिपकेच्या नादाला लागून झुकेरबर्ग किंवा त्याच्या मेटा कंपनीची जी चूक झाली त्याची प्रचंड मोठी किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. कारण जे कोणी व्हिडिओ बनवतील, कंटेंट बनवतील, त्याच्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्म दिलाय, त्याच्यात आमचा संबंध नाही, म्हणून ते हात झटकत होते. पण जर त्या प्लॅटफॉर्मवर पडणाऱ्या पोस्ट वगैरे असतील, कंटेंट असेल, तो अधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी जर तुम्ही ढवळाढवळ केली असेल आणि त्यासाठी पैसे घेतले असतील तर तो प्लॅटफॉर्म उरत नाही, तो धंदा होतो. आणि म्हणूनच भारतीय कायद्यानुसार तुम्हाला धंदा करण्याची मुभा दिलेली नाही, एक प्लॅटफॉर्म चालवण्याची मुभा दिलेली होती. पण तुम्ही व्यवहार केला, कोणाकडून तरी पैसे खाऊन कोणाचं तरी खोटं नाटक पुढे सरकवण्याचं काम केलं. राजकीय दृष्ट्या तुम्ही जी काय ढवळाढवळ केली त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, हे ठणकावून सांगण्यात आल्यानंतर झुकेरबर्गच्या कंपनीने लेखी माफी दिली आहे. नुसतं नाही लेखी माफी, तर पैसे घेऊन आपण खोट्या प्रचाराला मदत केल्याची कबुली दिली आहे. आणि ती बाब फार महत्वाची आहे. हे सगळं करण्याआधी हिंडेनबर्गचा इतिहास बघितला असता तर झुकेरबर्गने शेण खाल्लं नसतं. दिपके वगैरे शेंबूड पुशा पोरांना एवढं मोठं करायला तुम्ही जाल आणि रेजिम चेंज, तुम्हाला काय भारत म्हणजे इजिप्त, इराण, लिबिया वाटला? मोदी हा दिसणारा चेहरा आहे, पण भारत ही एक अफाट लोकसंख्या आहे आणि ती सगळी लोकसंख्या, ती प्रचंड करोडोची लोकसंख्या स्वतःला एक देश राष्ट्र मानते. म्हणून जगातल्या मोठ्या मोठ्या संस्कृतीला याला गेल्या तेव्हा टिकून राहिलेली संस्कृती तिला भारतीय संस्कृती म्हणतात. ती असल्या टेक्नॉलॉजीने आणि रेजिम चेंजच्या डावपेचानी आणि पाताळ यंत्री हालचाली करून, कारवाया कारस्थानं करून ती भारतीय संस्कृती तुम्ही संपवू शकत नाही. आजच्या काळापुरता मोदी हा त्याचा चेहरा आहे, पण मोदीला हरवता हरवता तुम्ही भारताला हरवायला जाल तर ते तुम्हाला महागात पडेल. आयातुल्ला खामेनीला संपूर्ण गोष्ट वेगळी आहे आणि इराणला पराभूत करणं वेगळी गोष्ट आहे. एवढी मोठी सगळी शस्त्रास्त्र आणि सेना सगळं असताना साधनं अमेरिकेला इराण समोर गुडघे टेकावे लागले, कारण खामेनीला मारण्यापर्यंत ठीक होतं. पण जेव्हा तुम्ही इराणमध्ये ढवळाढवळ करायला निघालात तेव्हा त्याच इराणने एकजूट होऊन अमेरिकेला पाणी पाजून दाखवलं, होर्मुझचं पाणी पाजून दाखवलं. भारत त्यापेक्षा वेगळा नाहीये. किंवा हिंडेनबर्गची बाळं मुळं नष्ट करणारा, त्याला नामशेष करणारा जो भारत आहे, भारत नावाचा देश आणि भारत नावाची मानसिकता आहे, भारत नावाचा स्वभाव जो आहे, त्याच्यासमोर झुकेरबर्ग काय, किस झाड की पत्ती, किस खेत की मुली. झुकेरबर्गला आता कळलं असेल की आपण चुकीच्या जागी पंगा घेतला. दिपके वगैरे शेंबडपोर काय बोलतात मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. झुकने वाला चाहिए, झुकाने वाला चाहिए. थोडे दिवस थांबा, तुमचाही उमर खाली होईल आणि शार्जिल इमाम होईल, तेव्हा मग बोला. हे सगळे आठवा, कोण झुकता है, कैसा झुकता है, कोण टिकता है वगैरे वगैरे. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.